श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या आणि दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपल्या जीवनामध्ये बरेचसे अडचणी असतात, संकट असतात, त्याचबरोबर आपलं कधी मन उदास देखील असतं। कधी आपण देवाला नवस सुद्धा करतो। बऱ्याच सेवा केल्यानंतर कधी आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही, पण आपले दत्तगुरू आणि स्वामी समर्थ महाराज आपल्याला त्या सेवेचं फळ नक्कीच देतात। फक्त ती सेवेचं फळ मिळण्यासाठी योग्य वेळ येणं खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे। जर आपण नवस पूर्ण करण्यासाठी काही सेवा करत असाल तर गुरुचरित्र खरंच खूप प्रभावीशाली असं आणि पवित्र ग्रंथ मानला जाणारा हा गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी, आपले जीवन सुधारण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असा हा ग्रंथ आहे। वर्षातून किमान एकदा तरी या ग्रंथाचं नक्की पारायण करावे। तर गुरुचरित्र या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे विशेष असं महत्त्व आहे। नवस पूर्ण करण्यासाठी गुरुचरित्र या ग्रंथातला तुम्ही एक जर अध्याय नित्य नियमाने 21 दिवस जर पठण केला तर नक्कीच तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचा जो नवस आहे तो देखील पूर्ण होईल। कारण स्वामी महाराज आपल्या भक्तांना कधीही दुःखी संकटामध्ये एकटं कधीही सोडत नाहीत। तर आपल्याला कोणती सेवा करायची आहे जेणेकरून आपला नवस पूर्ण होईल? गुरुचरित्र हा ग्रंथ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्ताकडे नक्कीच असायला हवा। गुरुचरित्र या ग्रंथाचं पठण करणे म्हणजे या ग्रंथाचं पारायण करणे थोडं अवघड आहे। म्हणजे बरेचसे ग्रंथाचे पठण करत असताना नियमाचे पालन करणं महत्त्वपूर्ण आहे। पण आपण जर नित्य नियमाने 21 दिवस गुरुचरित्र या ग्रंथातील या अध्यायाचे जर पठण केले तर आपल्याला खरंच फळ मिळेल, आपल्या सेवेचं फळ मिळेल। एकच अध्यायाचे पठण तुम्हाला करायचे आहे। तर तो अध्याय म्हणजे गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामधला 10वा अध्याय। खरंच खूप महत्त्वपूर्ण असा अध्याय हा आहे। नवस पूर्ण करण्यासाठी, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी हा अध्याय महत्त्वपूर्ण असा आहे। दररोज म्हणजे गुरुवारपासून सुरुवात करा। गुरुवारी सकाळी उठून आंघोळ वगैरे झालं की आपल्याला या अध्यायाच्या पठणाला सुरुवात करायची आहे। हा अध्याय खरंच खूप महत्त्वपूर्ण असा आहे। या अध्यायाच्या पठणामुळे आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा आपल्याला फायदेशीर मानला जातो। नवस तर फळाला येतात आणि व्यक्तीच्या इच्छा देखील पूर्ण होतात। या अध्यायाच्या फलश्रुतीमध्ये सांगितलं आहे, चोरीचा आळ आपल्यावर लागलेला असेल किंवा एखाद्यावर चुकीचा आळ आला असेल तर तो दूर होण्यासाठी सुद्धा या अध्यायाचे पठण केले जाते। त्याचबरोबर या अध्यायाचे पठण केल्यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते, घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। तर या अध्यायाचे नक्की दररोज नित्यनेमाने 21 दिवस पठण करून बघा, अनुभव घेऊन बघा। नक्कीच तुमचा नवस पूर्ण होईल, इच्छा मनोकामना पूर्ण करतील स्वामी महाराज आणि दत्त महाराज। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।